बघूयात पुढची बातमी। जम्मू काश्मीर मधल्या पहलगाममध्ये पर्यटकांवरती भ्याड दहशतवादी हल्ला झाला होता आणि त्यामुळे अर्थातच सगळा देश हादरून गेला होता। गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये हा हल्ला करण्यात आला। यानंतर ऑपरेशन सिंदूर देखील राबवण्यात आले। या घटनेमध्ये ज्या पर्यटकांना धर्म विचारून ठार करण्यात आले यामध्ये महाराष्ट्रामधले पर्यटक देखील होते। पुण्यामधील संतोष जगदाळे यांच्या कुटुंबावरती या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला। संतोष जगदाळे यांना या हल्ल्यामध्ये ठार करण्यात आले, ज्यानंतर त्यांच्या कुटुंबामधल्या सदस्याला नोकरीचं आश्वासन देखील सरकारकडून देण्यात आलं होतं। मात्र अद्यापही या आश्वासनांची पूर्तता काही झालेली नाहीये। आम्ही आता जगायचं तरी कसं, असा सवाल संतोष जगदाळे यांच्या मुलीने विचारलाय। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये वैयक्तिकपणे लक्ष घालून आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी विनंती आसावरी जगदाळे यांनी एबीपी माझासोबत बोलताना दिली आहे। आतापर्यंत आम्ही जे काही खर्च करतोय घरातलं, छोट्या छोट्या गोष्टी असतात जे वडील करत होते ते सर्व मी आता करतेय। ते आता मी जो पूर्वी जॉब करायचा त्यातनं जे सेव्हिंग्स केलं होतं त्यातून करतेय, पण आता जो डेली इन्कम असतो, मंथली इन्कम असतो, त्याची फार आवश्यकता आहे। जे अधिकारी आहेत मोठे मोठे ज्यांच्याकडे फाईल गेलेली, मला असं सांगितल्यानंतर मी त्या सगळ्यांना फोन केले, पण सगळ्यांकडनं मला असाच रिस्पॉन्स आला की एक जण म्हणते की माझ्याकडे फाईल नाहीये, माझ्याकडे फाईल नाहीये। पण ह्या महाराष्ट्र सरकारला खूप कळकळीची विनंती आहे की माझ्या मुलीला शासकीय सेवेमध्ये रुजू करून घ्यावं। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। 26 हिंदू मारले गेले ना पहलगाममध्ये, आणि त्यातले महाराष्ट्रातली 6 कुटुंब आहेत। पुणे, कल्याण, डोंबिवली। जेव्हा राजकीय आक्रोश हे करत होते, राजकीय आक्रोश म्हणतो मी, पॉलिटिकल आउटक्राय, महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यावेत अशा पद्धतीची विनंती केली जाणार। नाही, अमित शहाने कशाला निर्देश द्यायला पाहिजे? जे आता टिपू सुलतानच्या संदर्भात छाती पिटतायत हिंदुत्व हिंदुत्व म्हणून, त्यांना एक कळत नाही का की हा विषय महाराष्ट्र राज्याच्या अखत्यारीतला सुद्धा आहे ना। या सगळ्या कुटुंबातून जे लोक मारले गेलेले आहेत, त्यांनी आपला माणूस गमावलेला आहे, त्यांच्यासाठी जर सरकार काही करू शकत नसेल तर कसले हिंदुत्व आणि कसला राष्ट्रवाद? मी काल ते पाहिलं आहे। अपुरी माहितीवर काही बोलणं बरोबर नाही, पण बहुधा त्यांना पुणे महानगर, बहुधा नसेल तर मला करायला लागेल, बहुधा पुणे महानगरपालिकेत दिली आहे। त्यांना बहुतेक सरकारी नोकरी हवी आहे, तर मी ते करतो। या सगळ्या मुद्द्यावरती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी केलेली एक पोस्ट आपण बघतोय। पहलगाम हल्ल्यामध्ये पुणे येथील रहिवासी संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता। या घटनेच्या नंतर त्यांच्या कन्या आसावरी यांना शासकीय नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली। स्वतः मुख्यमंत्री देखील यासाठी अनुकूल होते। तरीही आसावरी यांना अद्यापही नोकरी मिळत नाही, याचं सखेद आश्चर्य वाटतंय। आसावरी या उच्च शिक्षित असून त्यांना पुरेसा अनुभव देखील आहे। त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार उचित नोकरी देण्याचा प्रस्ताव देखील शासनाकडे पाठवण्यात आला होता, परंतु तो अद्यापही मंजूर झालेला नाही। कर्ता पुरुष अचानक निधन पावल्यामुळे जगदाळे कुटुंब सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे। माझी शासनाला नम्र विनंती आहे की आसावरी यांच्या नोकरीच्या प्रस्तावाची त्यांनी तातडीनं दखल घ्यावी। पहलगाम हल्ल्यामध्ये जीव गमावलेल्या कुटुंबाबद्दल एवढी संवेदनशीलता हे सरकार नक्कीच दाखवू शकतं। पुढची आताची